अरे बघताय काय? तोफाना बत्ती द्या, काढा आवाज, दणाणून उठू द्या वारणाखोर, धडे बसू द्यात पार पन्हाळ्याला, 12 नगारे एकत्र वाजू द्यात, काही काही शिल्लक ठेवू नका. सर नौबत आलेत, सोबत 20,000ची फौज. आता कारवाई झाली की 4 चिमटी तपकीर एकदम उडणार. अहो सरनोबत आलेत, कारवाई सुरूच झाली. काय मोरपंत? हो म्हणजे सरनौबत, रायगडाच्या आदेशाला जागून आलात, मी निर्धास्त झालो. चला ठोका वेड्या, करा कैद. कैद तर करायचीच आहे, केलीच पाहिजे, यासाठीच तर आलोय. ए पिलांनो, माग हकनाक जीवाला मुकाल. जीव जाईल धन्यासाठी, पण माग हटणार नाही. पण इथं तर इमानदार माणसांची चखांदळ दिसतीय. शेपटाचे गोंड हलताना दिसतातच की. मामासाहेब, हे जे काही बोलतायत त्याला तुमची संमती आहे? समजा कारभार संमतीनच चाललाय, त्यामुळे तुम्हाला काय समजायचं ते समजा. मामासाहेब, म्हणजे खरंच आपली नाती संपली? नात्याच्या नावानं कालच आंघोळ केली, आता त्याची आठवण बी काढू नका. आणि त्यामुळं मला पाझर फुटल असं बी समजू नका. तुम्हाला पाझर फुटावा म्हणून मामासाहेब बोललो असं मुळीच नाही. जर तुम्हाला नको असेल नातं तर आम्हाला सुद्धा हौस नाही. आता कस मुद्द्याचं बोलला. आणखी एक गोष्ट, 20,000ची फौज घेऊन आला आहात म्हणून असं बोलतोय असं सुद्धा समजू नका. उद्या 40,000 फौज घेऊन आलात ना तरी त्या फौजेला कोंडून मारण्याची धमक या शंभू राजात आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. सरनौबत आणि 2 हात करायची तयारी आम्ही सुद्धा ठेवलीये. ज्या क्षणी तुम्ही आम्हाला हात लावाल त्या क्षणी या पन्हाळ्याच्या तटाबुरुजात दडून बसलेला मावळा हर हर महादेव करतत उठेल, रणकंदन करेल आणि लाल भडक रक्ताचा ओघळ जेव्हा पंचगंगेला जाऊन मिळेल तेव्हाच तो थांबेल. म्हणजे हे काय सरनौबतांना खुले आव्हान समजायचं की काय? असू द्या, मी बी त्याचीच वाट बघतोय. उलट माझ्याकडनंच शंभूराजासनी सलामी दिली गेली पाहिजे. अरे बघताय काय, आणा त्याला. कविराज, होय कविराजच. कविराज कुठं होतात तुम्ही? किती शोधलं आम्ही तुम्हाला. तुम्ही ठीक तर आहात? जी आम्ही ठीक आहोत, आप चिंता न करें. आमच्या मित्राला कैद केलं तुम्ही. तुमचं मैतर म्हणून वाचलं, नाहीतर तिथंच चिरफळ्या करून दारात वाळाच घातल्या असत्या. कारण काही बदतमीजी केली त्यांनी. निष्ठा तपासायला आलं होतं या हंबीररावाची. पण मी म्हणतो, जाणाऱ्याने तरी कशाला जावं आणि पाठवणाऱ्याने तरी कशाला पाठवावं? अहो माणूस तरी तरबेज पाठवायचा होता. अहो यांना स्वराज्याचा काय हो अदमास. पण स्वराज्याची मोठी चिंता असल्यासारखा वागतो. हाँ हमें चिंता है आणि आम्हाला स्वराज्याबद्दल प्रेम सुद्धा आहे. सरनौबत, म्हणून तर आलो तो आपल्या जवळ आम्ही. पण आपण आम्हाला कैद केलं,
मग काय आरती करायला पाहिजे होती? रायगडावर सरनौबतांची सख्खी बहीण राजमाता झाल्या, सख्खा भाचा सिंहासनावर बसला, राजा झाला. मग ते कोणाची बाजू घेणार? हं? आणि आता केवढ्याच पडलं हे. आली ना अटकेची वेळ. आली म्हणजे बघा, सरनौबत निघाले. मामासाहेब, आंबीर दादा, कर्तव्याच्या आड नाती गोती आणायचे नाहीत. हा स्वराज्याचा दंडक. पहिलं स्वराज्य हित, आधी लगीन कोंडाण्याचं, मग रायवत. आम्ही त्याच विचारांचं पायी. सरनौबत, आता बोलण्यात वेळ दौडू नका. आदेशाची अंमलबजावणी करा. बाळराजेंच्या आयुष्यात जेव्हा जेव्हा महत्वाचे प्रसंग येतील तेव्हा तेव्हा तुम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाल. मामासाहेब, युवराज, तुम्ही आम्हास मुद्रा केलेला आम्हाला आवडत नाही. उलट आम्हीच विसरलो तुमच्या पाया पडायचं. नाही नाही. ज्यांची हयात आबासाहेबांच्या सावलीत गेली, ज्यांनी स्वराज्यासाठी आपली काया झिजवली, ते आमचे मामासाहेब. नेहमी पहाडासारखे आमच्या पाठीशी उभे राहिले, ते हंबीर मामा. पण आज ते आले आहेत आम्हाला जेरबंद करायला. करू द्यावं जेरबंद. आपल्या जेरबंद होण्यानं जर स्वराज्याचं भलं होणार असेल तर बेलाशक अटक करू द्यावी. तलवार खाली घेतलीत. तुमच्यावर तलवार उगारण्या एवढे मोठे नाही आम्ही. या, करा आम्हाला जेरबंद. स्वराज्याच्या हिताची गोष्ट करायला माग पुढं पाहू नका. सरनौबत, नाही नाही होऊ देणार हे काहीच द्या. डोळ्याचा ठासा करीन. पण देवाच्या लेकराला बेड्या नाही नाही होऊ देणार म्या. आंबीर दादा, तुम्ही जी बुद्धी घाण टाकले भाई, काय करताय हे? माग हो दाराऊ. युवराज, मागे हटू नका. आता काय व्हायचंय ते होऊ द्या. शांत व्हा सगळे. आमच्यामुळं स्वराज्याचं नुकसान आहे असं वाटतंय सगळ्यांना. इतरांचं राहू द्या, पण ज्यांना आम्ही आबासाहेबांच्या जागी मानतो त्यांना सुद्धा तसंच वाटतंय ना. बघ, अटकच काय. स्वराज्यासाठी गर्दन सुद्धा उतरवून देऊ आम्ही. युवराज, सरनौबत, बोलण्याला भूलू नका. यांच्या अटक करा. युवराज, तुमचा हा निर्णय योग्य नाही. द्या इशारा फौजेला. उंचा तलवार मनात आला तर तुम्ही या समजाच भारी पडाल. राई एवढं तुकडं करा यांचं. तुमच्या तलवारीत 10 हत्तीचं पाय. लेकरा उपास तलवारात घाल घाव. हर्षा पाण्यात तरसला त्यांचा. युवराज, घ्या पवित्र तुमचा तलवार. जय मां चंडी. हमारे होते हुए युवराज को कोई छू भी नहीं सकता. शांत राहा, माग फिरा. हा आमचा आदेश आहे. अंबीरराव, वेळ दौडू नका. अटक करा. चला र, अटक.
अखेर संपला अवतार. जसं करावं तसं भरावं. सरनोबत, अटक करा रे यांना. हो काय करताय सरनोबत? जेरबान. अभिराव, अहो, शंभूराजे तिकडे. हाय ठाव मला. हे तिकडं आणि तुम्ही इकडं. पण रायगडाचा आदेश काय होता? शंभूराजेंना जेरबंद करण्याचा. मग आम्हाला अटक का? सरनौबत, काहीतरी गफलत होते. कुणाला वित होता तुम्ही? या हंबीरराव मोहित्याला. अरे कृष्णा कोयनेच्या पाण्यावर आणि रायगडाच्या निरच्या दुधावर पोचलेला दे अय्यो. एवढंच नाही तर शिवाजी नावाच्या स्थानेवर घासून पुसून लखलखीत झालेलं पाहता ये. अरे कुणावर वार करायचा आणि कोणता वार अडवायचा हे शिवाजी महाराजांच्या छायेत मायेत टिकलोय म्या. सरनोबत, तुम्ही फाजीलपणा करता आहात. फाजीलपणा? अहो म्हणाला होता कर्तव्याच्या आड नातं येणार नाही म्हणून, आणि शेवटी आणलं. मग काय तुला कळणार? ढेकळं कळला हंबीरराव मोहिते. मुळात म्या नाती इथं आणलीच नाही. म्या इथं आलोय त्यो स्वराज्याचा सरनौबा मामासाहेब म्हणून नाही. सख्खी बहीण राजमाता आणि सक्का माझा भाचा छत्रपती म्हणून गाजर दाखवलात वैर मला. तळविळ्यातल्या वाड्याच्या दारात नात्यांची नक्षी घातलीत. काय व अनाजी पण रामाचं सुभेदार म्हणजे गोड बोलून फसवलं. अरे तुम्हासनी गाफीलत ठेवायचं होतं मला. कधी मी कावाज होता यो. कवी कलशांना मी कैद केलं ते त्यांच्या सुरक्षेसाठी. नाहीतर तुम्ही लोकांनी त्यांचा जीव घेतला असता. त्यांना आबदार मला पन्हाळ्यावर आणायचं होतं, आणला. युवराज, या सरनौबताचा तुम्हासनी माना समुद्र. या स्वराज्याचा राजा धर्मानं आणि कर्मानं तुम्ही. माझं इमान सदैव तुमच्या पायाशी. सरनौबत नाही, सरनौबत नाही. सरनौबताचं काम सोपलं. आता मामासाहेब. मामासाहेब, युवराजने तुम्हाला खरं वाटलं होय? जी मामासाहेब. पण आम्हाला नाही वाटलं. तुमच्या डोळ्यात उसळणारा शिवविचार आम्हाला दिसला होता, म्हणूनच जरा शांत होतो आम्ही. दगाबाज हंबीरराव, बाहेर आमची फौज उभी आहे हे ध्यानात असू द्या. तुमची नाही, स्वराज्याची फौज. धोकेबाज हंबीरराव, मी खामोश.
जबान सांभाळून बोला पंत. काय बोलता आहात आणि कुणा समोर बोलता आहात याचं भान ठेवा. आणि फौजेची भीती कुणाला घालताय? आम्हाला. एक गोष्ट लक्षात ठेवा, या शंभू राजाला हरवेल असं रणांगण भूतलावर नाही आणि आबासाहेबांच्या नंतर आम्हाला रडवेल असं दुःख जगाच्या पाठीवर नाही. म्हणून यापुढं आम्ही ठरवू तेच करू. आणि कसल्या नादात आहात? कुणासमोर आदेशांची कागदी खोडी नाचवता आहात? कुणाचा आदेश? आमच्या बाळराजांचा आदेश की खोट्या खलित्यांचा आदेश? कशासाठी अनाजी पंत देवाच्या गाभाऱ्यात हा तमाशा उभा केला? कशाला हे सोंगाडे, हे सुरते घेऊन पळताय? काय मिळणार आहे तुम्हाला? आबासाहेब गेले म्हणून आमचं सांत्वन करायचं सोडाच, उलट आम्हाला कैद करायला आलात, आमच्या मुसक्या आवळायला आलात. कशी काय एवढी हिम्मत होते तुमची? पंत, का एवढा तिरस्कार करता तुम्ही आमचा? का शिवपुत्र असूनही आम्ही नको आहोत तुम्हाला? अहो, आमचा एक गुन्हा सिद्ध करून दाखवा. मला राग असून आम्ही स्वतः निघून जाऊ, पण गुन्हा सिद्ध झाला नाही तर तुमचं काय करावं? बोला अनाजी पंत सुरनीस. पदसिद्ध युवराजा विरोधात कटकारस्थान करणं हा मोठा गुन्हा, राजद्रोह. आणि आम्ही तुम्हाला नको असू. या मोरोपंत पेशव्यांना हवे आहोत, बाळाजी अवधी चिटणीसांना हवे आहोत, मोरेश्वर पंडितरावांना हवे आहोत, जनार्दन पंतांना, दत्ताजी पंतांना, जमदग्न गोत्री बाकरे शास्त्रींना, निळकंठ पंतांना, प्रल्हाद निराजी पंतांना, सगळ्यांना हवे आहोत. पण तुम्ही त्यांच्या मनात आमच्याविषयी तिरस्कार भरताय. अनाजी पंत, तुम्ही तुमच्या वैयक्तिक मानपानासाठी, स्वतःच्या महत्वाकांक्षेसाठी चांगल्या माणसांना अडचणीत आणताय. एवढंच नाही तर आम्ही ब्राह्मण विरोधी आहोत असा डंका पिटवताय. बोला अनाजी पंत, एखादी तरी गोष्ट आम्ही विरोधात केलीये का? उलट पक्षपातीपणा करायचा नाही, भेदभाव करायचा नाही, ही आबासाहेबांची शिकवण आम्हाला. म्हणून हा रायप्पा महार, चोत्याजी मराठा, बहिरजी काका रामोशी, जीवा महाले न्हावी, रामजी महादेव कोळी, दत्ता रंगारी, सोनबा लोणारी, मायनाक भंडारी, राम माळी, संपत साळी, नाना शिंपी, दादा लोहार, मुरा लमाण, सटवा मांग, हनुमंत गोसावी, नालबंद, घडशी, चांभार, गारुडी, देशमुख, पाटील, किती अलुतेदार, किती बलुतेदार. 18 पगड जाती जमातींच्या त्यागावर, शौर्यावर आणि रक्ता घामावर पोचलेलं, उभं राहिलेलं, मोठं झालेलं हे स्वराज्य. आणि या स्वराज्याची चालक, मालक, रयत, फक्त रयत. आणि अनाजी पंत, तुम्ही या रयतेच्या स्वराज्याला नख लावण्याचा अपराध केलात. बेपनाव पसरवून अराजक माजवण्याचा प्रयत्न केलात. हे कदापि सहन केलं जाणार नाही. अनाजी पंत सुरनीस, याची तुम्हाला योग्य ती शिक्षा मिळेलच. थरकाप उडवणारी शिक्षा.